सो आज ना माझा थोडा मूड खराब आहे, तर मी तुमचा पण मूड खराब करतो. आय एम जोकिंग. बट एक सिरियस गोष्ट बोलायची होती. आज माझ्याकडे 30च्या वर अत्तर, 60-70च्या वर परफ्युम्स आणि म्हणजे परफ्यूम डेकॅन्ड्स आणि 30-40च्या वर डिओज असतील. एक वर्षापूर्वी मी जेव्हा हे सगळं कलेक्ट करायला सुरुवात केली, म्हणजे कलेक्शनचा काही इरादा नव्हता ऑनेस्टली. पण मला माझं सिग्नेचर सेंट फिगर आउट करायचं होतं आणि ग्रे मार्केट डिकॅन्ड सेलर असतात जे खूप महागड्या परफ्यूमचे छोटे छोटे डिकॅन्ड बनवतात आणि तुम्ही टेस्ट करू शकता, ही गोष्ट कळली. तर मी विचार केलेला एक सिग्नेचर सेंट शोधून काढेन मी स्वतःचा. त्याच्यानंतर मी विचार केला, जसं जसं परफ्युम्स वाढत गेले आणि एक दोन गोष्टी आवडल्या, तर मी विचार केला प्रत्येक सीझनसाठी आपल्याला सिग्नेचर सेंट हवं आहे, प्रत्येक ओकेजनसाठी हवं आहे, प्रत्येक सीझनसाठी. आणि हे सगळं तर एक 4-5-6 परफ्यूम्स असावेत आपल्याकडे. आणि आज बघायला गेलं तर आज मी कम्प्युटर करतो, माझं यूट्यूबवर फ्रॅग्रन्सेसच्या रील्स आहेत. मी पण नवीन नवीन परफ्यूम चेक करत असतो आणि मला एक गोष्ट रिअलाईज झाली की माझ्याकडे आहेत ते परफ्यूम मी एन्जॉय नाही करू शकत आहे. बघायला गेलं तर माझ्या आहेत त्या 50तले 1-2 तरी असतील ना, जे ते 50 बेस्ट आहेत. आणि तरीही माझा हात लगेच तिकडे जात नाही, बिकॉज मला बाकीचे आहेत ते पण वापरावे लागत आहेत. कारण घेतलेत आणि आपण काही श्रीमंत नाही, मी सगळं इमिजिएटली ते बाकी सगळ्यांना गिफ्ट करू शकतो. अजून 1-2 वर्ष जातील ते मॅच्युअर होऊन त्यांचं सेंट प्रोफाईल चेंज व्हायला, ते सगळं फिगर आउट करायला, असे रील्स वगैरे बनवायला. आणि तर त्यामुळे असं झालं की मला कळायला लागलं की देर इज अ कन्सेप्ट इन सायकोलॉजी कॉल्ड पॅराडॉक्स ऑफ चॉईस. आपल्याला वाटतं आपल्याकडे जास्त चॉईस असेल तर आपल्याला गोष्टी जास्त सापडतील आणि मग आपल्याला बेस्ट गोष्ट आवडेल आणि वी विल एन्जॉय इट, वी विल एन्जॉय वन थिंग बेटर. बट असं होऊन जातं की बघा ना, विचार करा, तुमच्याकडे 3 जीन्स असतील तर यू हॅव अ फेवरेट जीन जी तुम्ही इमिजिएटली वापराल तुमच्या बेस्ट ओकेजनसाठी. पण तुमच्याकडे 30 असतील किंवा 300 असतील तर किती कन्फ्युजन आहे. तुम्हाला असं वाटेल माझ्याकडे चांगली जीन्सच नाही आहेत, आजच्या ट्रेंडची नाही आहे. कारण तुम्हाला नॉलेज वाढलं आणि नॉलेजबरोबर ऑपॉर्च्युनिटीज देखील वाढल्या. तुम्हाला कळलं हे विश्व किती मोठं आहे आणि तुमची भूक देखील वाढते. सो हे सगळं आहे. सो परफ्यूममध्ये उतरणारे जे पण नवीन माझे मित्रमैत्रीण आहेत, त्यांनी हे लक्षात घ्या की तुमचा गोल क्लिअर ठेवा. तुम्हाला कशासाठी परफ्यूम इतके सगळे टेस्ट करताय, रॅबिट होलमध्ये घुसताय का? आणि घुसताय तर कॉन्शियसली घुसा. एक पर्टिक्युलर म्हणजे मी माझी हॉबीसाठी करतोय, पण देर इज अ बजेट सेट फॉर इट.